हाय, मी ऐश्वर्या आणि माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही जाणार होतो कोल्हापूरला, ते पण बाईकनी. आणि आमचं तर ते ठरलेलंच आहे, जेव्हा आम्ही कुठे बाहेर जातो तेव्हा पाऊस येणं हे मॅन्डेटरीच असतं. पण आम्ही विचार केला होता त्यापेक्षा पण जास्त विचित्र घडत होतं. ते म्हणजे रस्ते खराब होते ते घाटातनं जातानाचे. तुम्ही पण जर कोणी पुण्याला किंवा कोल्हापूर साईडला घाटातनं जाणार असताल कोकणातल्या, तर जरा सावकाश जावा, कारण की तिथे एवढे मोठे मोठे खड्डे आहेत ना. तुम्ही हे निसर्ग सौंदर्य बघण्याच्या नादात ते जर खड्डे मिस केले तर लोक तुम्हाला मिस करतील, कारण की डायरेक्ट इथून पडलं तर डायरेक्ट वरतीच जावं लागेल. आणि तिथनं जाताना भारी धबधबे पण असतात छोटे छोटे, मस्त भारी वाटतं रे एकदम. तुम्ही पण एन्जॉय करा, कधीतरी जावा तिथं फिरायला, तुम्हाला पण मग काय थोडा वेळ कुंभारली घाटाचे इथे धबधबा आहे तिथे थांबलो, चहा मॅगी वगैरे खाल्ली, कारण की पावसाळ्यामध्ये गरम मॅगी खाण्यात वेगळीच मजा असते. आणि इथे माकड बसले होते, असे बिचारे लपून बसले होते जसं काय ह्यांना कोणतरी पकडूनच नेणार आहे. पण ठीक आहे, चला आता पाऊस पण भरपूर पडत होता आणि आम्ही पण निघालो. आणि कराडमध्ये आल्यावरती जे आम्हाला ट्रॅफिक भेटलं, पाऊस तर एवढा नव्हता तिथे त्याच्यामुळं काय नाही, पण चिखल रस्त्यावरती भरपूर झाला होता, रोडची कामं चालू आहेत ना त्याच्यामुळं. मग तर सगळी वाटच लागली होती आमची. मग फायनली आम्ही घरात पोचलो होतो आणि तिथं जरा वेळ थांबलो, पाऊस कमी होता. मग आम्हाला परत कोल्हापूरमध्ये जायचं होतं. कोल्हापूरमध्ये जर आम्ही एंट्री केल्या तर काय भारी वाटलं, कारण की कोल्हापूरच आहे. तिथं एंट्री केले, मग तिथनं जायचं होतं आम्हाला मामाच्या घरी. मग तिथे मामाच्या घरी वगैरे पोचलो. मग आम्ही मावशीकडे गेलो आणि आमच्या मावशीच्या इथून आम्हाला डायरेक्ट समोर रंकाळा दिसत होता. मग आम्ही बाहेरनंच रंकाळ्याच्या इथनं व्हिडिओ वगैरे घेतले, कारण की अंधार पण होता, मग रात्री कुठं जाणार. आणि असा माझा दिवस संपला. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि जरा गाडी हळू चालवत जावा, कारण की पावसामुळे रस्त्यांची भरपूर वाट लागलेली आहे. थँक्यू.